ठरलं तर मग या मालिकेच्या एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत. सायली अर्जुनला म्हणत असते, मी आईंच्या भावनांशी अजिबात खेळणार नाही. तर अर्जुन म्हणतो, याला भावनांशी खेळणं म्हणत नाहीत मिसेस सायली. तर सायली म्हणते, तुमचं हे सगळं आहे ना, ते सगळं आपल्या अंगाशी येणार आहे एक दिवस. तर अर्जुन म्हणतो, नाही येणार. ॲज अ वकील तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता ना. तर सायली म्हणते, पण आई तुमच्या क्लायंट नाही आहेत ना, त्यामुळे तुमची वकिली त्यांना दाखवू नका. मी आईंना खरं काय ते सांगणार की आमचा बाळाचा अजिबात विचार नाहीये. तर अर्जुन म्हणतो, मग मम्मा तुम्हाला विचारेल की तुमच्या दोघांमध्ये एवढं प्रेम आहे, तुमच्या लग्नाला 1 वर्ष होऊन गेलंय, तर मग बाळाचा विचार का नाही करत आहात तुम्ही दोघं? कारण कुठलेही नॉर्मल कपल तोच विचार करेल. मग काय उत्तर द्याल तुम्ही? आम्ही कुठं नॉर्मल कपल आहोत? नाही. मिसेस सायली, हे बघा, आपण आधीच आपल्या लग्नाबद्दल सगळ्यांशी खोटं बोलत आहोत. आता फक्त मम्मा जे म्हणेल त्याला हो म्हणायचंय. त्याने कोणाला एक्स्ट्रा त्रास होणार नाहीये मिसेस सायली. आणि जर आपल्याला वाटलं की सगळ्यांना प्रॉब्लेम होतोय तर आपण सांगू ना, आम्ही खूप प्रयत्न केले पण प्रेग्नन्सी नाही राहिली. किंवा जे खरं आहे ते सांगू आपण. तर सायली म्हणते, मग आत्ता खरं सांगायला काय प्रॉब्लेम आहे? तर अर्जुन म्हणतो, आत्ता खरं सांगितल्याने काय आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये, उलट जे प्रश्न उभे राहतील ना त्यामुळे आणखी प्रॉब्लेम वाढेल. तर सायली म्हणते, तुमची ही वकिली उत्तरं मला देऊ नका. तुम्हाला माझी साथ द्यायची असेल तर द्या, नाहीतर नका देऊ. पण आईंशी खरं बोलणं हा एकच पर्याय आहे आता माझ्याकडे. आणि उद्याच मी त्यांचा गैरसमज दूर करणार आहे. तर अर्जुन म्हणतो, तुम्हाला असंच वाटतंय ना, तर मग प्रयत्न करून बघा तुम्ही. मी आता या विषयावर तुमच्याशी वाद घालणार नाहीये. तर अर्जुन स्वतःशीच म्हणतो, मिसेस सायली जर खरं बोलायला गेल्या ना तर मॅटर आणखी कॉम्प्लिकेट करतील. तर सायली मनात विचार करते, आईंच्या कितीही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली तरीही मी आता आणखी लपाछपी नाही करणार. रविराज तन्वीचं सॅम्पल घेण्यासाठी नर्सला बोलावतो आणि म्हणतो, आपण तुझं आणि त्या स्त्रीचं सॅम्पल मॅच करून बघू, म्हणजे आपल्याला कळेल की ती प्रतिमा आहे की नाही. तर सुमन म्हणते, आणि आपली खात्री पटेल की ती बाई प्रतिमा वहिनी नाहीये. तर ती नर्स प्रियाचं सॅम्पल घेत असते. त्यावेळी प्रिया मनात विचार करते, या DNA टेस्टच्या नादात माझं पितळ उघडं नाही पडलं म्हणजे झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली देवाच्या सारखं पाया पडायल्यासारखं करत असते. तर अर्जुन म्हणतो, मिळाली का परमिशन? देवाकडनं खरं बोलण्यासाठी परमिशन मिळाली का? देवसुद्धा म्हणतोय, या अर्जुनचं ऐकायचं बरं का. तर सायली म्हणते, प्रत्येक गोष्ट हसण्यावर कशी नेऊ शकता तुम्ही? परिस्थिती काय आहे हे कळतंय ना, तरीही मस्करी कशी काय करताय? तर अर्जुन हसतच असतो. तर सायली म्हणते, खुशाल मोठमोठ्याने हसा. पण तुम्हाला खरं सांगू का सर, तुमचं हे हसणंसुद्धा भीतीपोटी आहे. आईंना खरं सांगितल्यावर त्यांना काय वाटेल याचं तुम्हाला सुद्धा टेन्शन आलंय आणि म्हणून ते झाकण्यासाठी तुम्ही हसताय. माणूस असा घाबरलेला असला की तो वरवर हसत राहतो. तुम्ही पण तेच करताय. तर अर्जुन म्हणतो, सायली सुभेदार, हे कळतंय ना तुम्हाला? मग मम्माला खरं सांगून माझं टेन्शन अजून का वाढवताय? तर सायली म्हणते, मी आईंना सगळं खरं सांगितल्यानंतर टेन्शन जाणार आहे. आता कॉफी घ्यायला खाली येताय की इथेच थांबणार आहात? तर अर्जुन म्हणतो, येतो ना, मला पण बघायचंय तुम्ही मम्माला सगळं खरं खरं कसं सांगता. आणि ऑल द बेस्ट असं म्हणतो. तर सायली तेथून जाते. तर अर्जुन वर बघत म्हणतो, देवा आज त्यांचं ऐकू नकोस, माझं ऐक एकदा प्लीज. कल्पनाने सगळ्यांच्या पत्रिका बघण्यासाठी गुरुजींना बोलावलेलं असतं आणि म्हणते, मधल्या काळात जरा संकट आली होती त्यामुळे मी विचार केला की तुम्हाला पत्रिका दाखवून घ्याव्यात. तर गुरुजी म्हणतात, वहिनी मी सगळ्यांच्या पत्रिका बघितल्या, सगळ्यांच्या पत्रिकेतील दशा एकदम उत्तम आहे. हे ऐकून तर कल्पना अगदी खुश होऊन जाते. तर कल्पना गुरुजींना म्हणते, माझा मुलगा त्यांचं कुटुंब वाढवण्याचा विचार करतोय, तर मला असं वाटतं की त्याआधी गृहशांती व्हायला हवी. तर गुरुजी म्हणतात, घरात मंत्रोच्चाराने पवित्र होईल आणि पाळणा हलवायचा म्हणल्यास गोपाळकृष्णाची सेवा केली तर उत्तमच. तर गुरुजी कल्पनाला काहीतरी सांगतात आणि म्हणतात, त्यामुळे तुमच्या सुनेची कूस नक्की भरेल. तर कल्पना म्हणते, चालेल, मग पूजा आपण आजच करूया आणि नंतर आम्ही मंदिरात जातो. त्यावेळी अर्जुन सायली खाली आलेले असतात. तर त्यांच्या कानावर हे पडतं. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही मम्माला खरं सांगायला तयार आहात का? तर सायली हो अशी मान हलवते. प्रिया पूर्णाजीला फोन करून म्हणत असते, माझी आई. तर पूर्णाजी म्हणते, काय झालं माझ्या प्रतिमाला? मला माझ्या मनाला घोर लावू. तर पूर्णाजी म्हणत असते, माझ्या मनाला घोर लावू नकोस, काय झालं ते पटकन सांग. त्यावेळी रविराज तेथे येतो. तर प्रियाच्या हातातील फोन घेऊन तो म्हणतो, सांगितलं होतं ना मी तुला, DNA टेस्टचे रिपोर्ट्स येईपर्यंत कोणालाही काही सांगायचं नाही. तर रविराज पूर्णाजीला म्हणतो, मी रविराज बोलतोय पूर्णाई. तर पूर्णाजी विचारते, ही तन्वी काय म्हणत होती, काय झालंय माझ्या प्रतिमाला? तर रविराज म्हणतो, काही झालं नाही, काही काळजी करू नका. तन्वीला सकाळपासून प्रतिमाची खूप आठवण येत होती.
म्हणून फोन केला होता तिने. तर पूर्णा आजी म्हणते, रविराज, प्रतिमाची वेगळी आठवण कुठे यावी लागते. तिला आपण कोणीच विसरत नाही. माझ्या डोळ्यासमोरून तर तिचा चेहरा कधी हटतच नाही. तर रविराज म्हणतो, हो खरं आहे, प्रतिमा होतीच तशी. तर पूर्णा आजी विचारते, होती असं कसं म्हणालात तुम्ही रविराज? तर रविराज म्हणतो, चुकून म्हणालो पूर्णा आजी. तर पूर्णा आजी म्हणते, रविराज, प्रतिमा आहे या ठाम विश्वासावर आपण किती दिवस जगतो आहोत. तिचा शोध आपण कधीच थांबवायचा नाही. तर रविराज म्हणतो, हो खरंय तुमचं पूर्णाई, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. इकडे कल्पना अर्जुन आणि सायलीला गुरुजींच्या पाया पडायला सांगते. तर ते दोघे पाया पडल्यानंतर गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात, तुम्हाला उत्तम संतती लाभो. त्यानंतर गुरुजी येतो असं म्हणून तेथून जातात. तर सायली कल्पनाला म्हणते, आई मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तर कल्पना म्हणते, सायली आपण नंतर सगळं बोलू, पण तू आता पटकन तयारीला लाग. गुरुजी काय म्हणाले तुम्ही ऐकलं नाही का? आपण आज गोपाळकृष्णाची पूजा करतोय आणि मग आपल्याला मंदिरात सुद्धा जायचंय आणि आपण पूर्णाईला सुद्धा मंदिरात घेऊन जाऊ. देवीची ओटी भरताना त्या तर पाहिजेच ना. आणि सायलीला म्हणते, तू माझं तोंड काय बघत बसलीस, जा पटकन आवरून ये, मी पूर्णाईला सांगते, असं म्हणून तेथून जाते. तर अर्जुन म्हणतो, खरं सांगून झालं का मम्माला? मिसेस सायली, आय नो, मम्मा इतकी उत्साहाने बोलायला लागली की तिला मध्येच कट करणे एवढे रूढ नाही होत आपण. आणि आपल्या दोघांना सुद्धा हे जमत नाही, हे आपण आता एक्सेप्ट करू. मिसेस सायली, मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना, आपण तेच करू. जर आपल्याला वाटलं की सिच्युएशन हाताबाहेर चालली आहे तर आपण ते करेक्ट करू. आणि तसंही आता मधुभाऊ सुटेपर्यंत आपल्याला हे खोटं कंटिन्यू करायचं आहे ना. तर सायली मनात विचार करते, मधुभाऊ सुटले की सगळेच प्रश्न सुटतील, कारण माझ्या मनातलं प्रेम मला यांच्याकडे व्यक्त करता येईल ना. मग मला कधीच खोटं बोलावं लागणार नाही. तर अर्जुनसुद्धा मनात विचार करतो, मधुभाऊ सुटले की मी लगेच तुम्हाला प्रपोज करेल आणि हे सगळं खोटं खऱ्यामध्ये कन्व्हर्ट करेल. तर ते दोघंही एकमेकांकडे बघून ठरलं तर मग असं म्हणतात. प्रिया रविराजकडे येते. तर रविराज प्रतिमाच्या फोटोकडे बघत उभारलेला असतो. तर प्रिया मनात विचार करते, हा किल्लेदार प्रतिमाच्या नावाने गळा तर काढतोय, पण प्रतिमा मेलीये हे कोणालाही सांगत नाहीये, बेअक्कल कुठला. त्यानंतर ती रविराजला म्हणते, बाबा तुम्ही किती दुःखी आहात ते कळतंय मला. तर रविराज म्हणतो, माझ्या मनात अजूनही तोच प्रश्न आहे जो गेली कित्येक वर्षे आहे. प्रतिमा जिवंत आहे तर मला भेटत का नाहीये? तर प्रिया मनात विचार करते, तू मूर्ख आहेस का रे? प्रतिमाचं प्रेत बघितलंस, सगळ्या खुणा बघितल्यास, आता तरी स्वीकार की ती मेलीये. तर प्रिया नाटकं करतच म्हणते, बाबा मला ना काही सुचतच नाहीये. पोलीस जे काही सांगतायत ते सहन होत नाहीये, म्हणून मी पूर्णा आजीला फोन करत होते. तिच्याशी बोलले असते तर जरा हलकं वाटलं असतं ना. तर रविराज म्हणतो, पोलिसांनी जे सांगितलंय ते अजूनही कन्फर्म नाहीये आणि पूर्णाई तर मला फोनवर म्हणाल्या की त्यांचा विश्वास आहे प्रतिमा जिवंत आहे म्हणून, आणि माझा सुद्धा विश्वास आहे. त्यामुळे 1 तासाभरामध्ये DNA चे रिपोर्ट्स येतील. तोपर्यंत आपण कोणालाच काही सांगायला नको. तर प्रिया म्हणते, पण ती डेड बॉडी आईचीच असेल तर? त्याच वेळी प्रतिमाच्या फोटोची काच फुटते. तर प्रिया म्हणते, हे आत्ता काय घडलंय नक्की? तर रविराज फोटोकडे बघतच म्हणतो, प्रतिमा तू काय सांगण्याचा प्रयत्न करतेयस? तर प्रिया मनात विचार करते, या घरात प्रतिमाचा आत्मा भटकतोय की काय? तर रविराज म्हणतो, तुला जे काही सांगायचंय ते समोर येऊन बोल ना, भेट मला. इकडे कल्पना पूर्णाजीला सांगते, सायलीची कूस भरावी म्हणून मला देवीची ओटी भरायची आहे. तुम्ही हवं तर अर्जुनसाठी या आणि मग तुमच्या हातून आपण दानधर्म सुद्धा करू. तर पूर्णाजी म्हणते, दानधर्म करणं हे तर पुण्याचंच काम आहे आणि दानधर्म करायला तुला तर खूप आवडतं, मग मी तुला नाही कशी म्हणेल, येईल मी. तर कल्पना म्हणते, पूर्णाई तुम्ही माझं मन नेहमीच राखता, आधी आपण गोपाळकृष्णाची पूजा करू आणि मग मंदिरात जाऊ. तर पूर्णा आजी चालेल असं म्हणतात. तर कल्पना म्हणते, मी पुढे होते असं म्हणून तेथून जाते. तर पूर्णा आजी तेथील माळ हातात घेतात. तर ती माळ तुटते. तर पूर्णा आजी कल्पनाला आवाज देऊन बोलवतात आणि म्हणतात, हे बघ काय झालंय. तर कल्पना विचारते, हे असं कसं झालं? तर पूर्णा आजी म्हणतात, माळेचे मणी पडणं खूप अशुभ आहे, कुठल्या तरी संकटाची चाहूल आहे, आपल्या घरात काहीतरी वाईट घडणार आहे, मला खूप भीती वाटतेय ग कल्पना. तर कल्पना पूर्णा आजीला खाली बसवते आणि म्हणते, तुम्ही फार मनाला लावून नका घेऊ. तर पूर्णा आजी देवाच्या पाया पडत म्हणतात, माझ्या घरातील सगळ्यांचं रक्षण कर. तर कल्पना म्हणते, पूर्णाई कोणाला काही होणार नाहीये, तुम्ही फक्त शांत राहा. त्यावेळी अर्जुन आणि सायली सुद्धा तेथे येतात. तर अर्जुन विचारतो, पूर्णाजी हे काय झालं? तर कल्पना म्हणते, पूर्णाईची जपेची माळ तुटली, त्यामुळे त्यांना हा अशुभ संकेत वाटतोय. तर अर्जुन म्हणतो, असं काही होत नाही पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणते, नाही रे, मला खूप घाबरायला झालंय, मला तन्वीचा सुद्धा फोन आला होता, तिला पण असंच काहीतरी वाटतंय. तर पूर्णा आजी तो कॉलवर झालेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगते. तर पूर्णा आजी म्हणते,
रविराज आजपर्यंत प्रतिमाबद्दल कधीसुद्धा भूतकाळात बोलले नव्हते. तर कल्पना म्हणते, पण रविराज भाऊजी चुकून तरी असं कसं काय बोलले? तर सायली पूर्णाजीला समजावते. तर सायली म्हणते, पूर्णाजी मला तुमची काळजी कळतीये, पण लेकीच्या डोळ्यातील अश्रू बघून रविराज सर खचले असतील. आणि रविराज सर किती हळवे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ना. आणि त्या दोघांना प्रतिमा आत्याची इतकी आठवण आली हे बघून तुमचं मनसुद्धा हळवं झालं. म्हणून मनी ओघळण्याचा एवढा त्रास झाला तुम्हाला. याचा बाकी कुठलाही अर्थ काढू नका हां. तर अर्जुन म्हणतो, आणि तसंही आपण आता मंदिरात चाललो आहोत ना, तर तुला तिथे बरं वाटेल. तर सायली म्हणते, आपण देवळात गेल्यानंतर सगळ्यात आधी प्रतिमा आत्यांसाठी प्रार्थना करूया आणि त्यांच्यासाठी दानधर्मसुद्धा करू. इकडे प्रिया रविराजला विचारते, आईच्या फोटोला असा अचानक कसा काय तडा गेला? तर रविराज म्हणतो, मला सुद्धा काहीच समजत नाहीये. तर प्रिया म्हणते, बाबा मला काहीच सुचत नाहीये. आधी मला ते स्वप्न पडलं, आता फ्रेम फुटली. हे सगळं किती भयंकर आहे. मला खूप भीती वाटतेय बाबा. त्यावेळी तेथे नागराज आणि सुमनसुद्धा येतात. तर सुमन फोटोकडे बघून म्हणते, ही काच कशी फुटली? तर प्रिया म्हणते, सुमन काकी हा सुद्धा एक अशुभ संकेत आहे. मी सांगतेय ना, देव नाराज आहे आपल्यावरती. आता या घरात काहीच चांगलं होणार नाहीये. तर नागराज म्हणतो, तन्वी उगाच कसलेही अर्थ काढू नकोस. हे संकेत वगैरे सगळं खोटं असतं. नागराजला वाटत असतं हे सगळं प्रियाने केलंय. तर नागराज मनात विचार करतो, दादा आता तरी कबूल कर की तुझी बायको मेलीये. तर रविराज नागराजला म्हणतो, नवीन फ्रेम करून घेण्याची व्यवस्था कर आणि कोणीही वाईट विचार करणार नाहीये. आपण DNA रिपोर्ट्सची वाट बघू. तर सुमन म्हणते, भाऊजी माझ्या मनात एक गोष्ट आली होती, सांगू का? तर रविराज म्हणतो, बोल. तर सुमन म्हणते, मला माहिती आहे की कोणत्याही अशुभ संकेतावर विश्वास नाही ठेवायचा, पण माझा चांगल्या शक्तींवरती विश्वास आहे. मला हे सुद्धा माहिती आहे की तुमची मंदिरात जाण्याची इच्छा नसते, पण आज फक्त प्रतिमा वहिनींसाठी एकदा मंदिरात जाल. तिथे जाऊन गोरगरिबांना दानधर्म करा. प्रतिमा वहिनींना ज्या ज्या गोष्टी करून आनंद मिळायचा ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. मग बघा सगळं आपल्या मनासारखं होईल. तुम्हाला प्रतिमा वहिनींची शपथ. तर रविराज तेथून काही न बोलता निघून जातो. तर नागराज म्हणतो, काय हे सुमन? अर्जुनच्या घरचे मंदिरात आलेले असतात. तर पूर्णाजी विचारते, ओटीची सगळी तयारी झाली आहे ना? तर सायली म्हणते, ओटीची सगळी तयारी झाल्यानंतर मी आधी आईंना दाखवलं होतं. तर पूर्णाजी म्हणते, कल्पनाने सांगितलं म्हटल्यास प्रश्न मिटला. पायऱ्या चढत असताना पूर्णाजी म्हणते, कल्पना मला थोडंसं अस्वस्थ वाटतंय, पण सगळं चांगलं होईल असा मला विश्वाससुद्धा आहे. तर कल्पना म्हणते, आता बाळाच्या रूपाने आपल्या घरात आनंदच येईल बघा. रविराज मंदिरात देवाच्या पाया पडत असतो आणि म्हणतो, देवी आई, मी आजपर्यंत मंदिरात खूप कमी वेळा आलोय, पण जेव्हा जेव्हा तुझ्या मंदिरात आलोय तेव्हा तेव्हा तू प्रतिमा जिवंत असल्याचे संकेत दिलेस. मग आताच हे कसले संकेत देतीयस? प्रतिमाने आयुष्यभर तुझी सेवा केली, भक्ती केली, पण तू आमच्यात ताटातूट घडवून आणलीस आणि आता तर तिच्या मृत्यूच्या खुणा दाखवतीयस. नाही देवी आई, प्रतिमा जाणं शक्य नाही. माझी खात्री आहे ती जिवंत आहे, पण मग हे तिच्या बाबतीत असल्या अभद्र बातम्या का कानावर येत आहेत? पूर्णाजी रविराजला तेथे पाहून तर खूप खुश होतात आणि विचारतात, तुम्ही देवळात सगळं ठीक आहे ना? तर रविराज म्हणतो, सगळं व्यवस्थित आहे. प्रतिमाची आठवण आली की येतो कधी कधी मंदिरात. तिला येथे येऊन आनंद मिळायचा, मग मला पण इथे आल्यानंतर मनशांती मिळते का ते शोधत असतो. त्यात सुमनसुद्धा म्हणाली की मंदिरात जाऊन या, म्हणून आलो. तर कल्पना म्हणते, भाऊजी तुम्ही अगदी बरं केलं. तर सायली मनात विचार करते, पण रविराज सरांचा चेहरा इतका का उतरलाय? तर रविराज विचारतो, पण तुम्ही सगळे एकत्र इथे कसे काय? तर कल्पना म्हणते, आज मी गुरुजींना घरी बोलावलं होतं तर ते म्हणाले. तर तेवढ्यातच अर्जुन मम्मा असं म्हणतो आणि म्हणतो, आता हे सगळं तू सिनियरला सांगून त्यांना बोर का करतेय? जाऊ दे ना. तर कल्पना म्हणते, तू थांब रे अर्जुन, भाऊजी ते म्हणाले की तुम्ही देवीची ओटी भरा आणि दानधर्म करा, म्हणजे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तर रविराज म्हणतो, ठीक आहे मग चालू देत तुमचं, मी निघतो. तर सायली म्हणते, रविराज सर तुम्ही थोडा वेळ थांबू शकाल का? तर रविराज विचारतो, कशासाठी? तर सायली म्हणते, आज का कोण जाणे, पण पूर्णा आजीला प्रतिमा आत्यांची खूप आठवण येते आणि म्हणूनच आम्ही प्रतिमा आत्यांची प्रार्थना करायला आणि त्यांच्यासाठी दानधर्म करायला इथे आलोय. आणि त्याच वेळेला तुमचं इथे असणं हा केवळ योगायोग नाहीये, कदाचित देवी आईचीच इच्छा आहे की हे दान पूर्णत्वास जावं. तर कल्पना म्हणते, खरंच सायली अगदी बरोबर बोलतीये आणि हे फक्त तिलाच सुचू शकतं. मग भाऊजी तुम्ही सायलीचं ऐकाल ना? तर पूर्णाजी म्हणते, तुम्ही थांबलात तर मला सुद्धा बरं वाटेल. तर सायली म्हणते, सर आज तुम्ही आणि पूर्णा आजी एकत्र प्रतिमा आत्यांसाठी दानधर्म करू शकताय
हा शुभ संकेतच आहे. तर रविराज मनात विचार करतो, मनात सगळं अशुभाची सावली असताना ही मुलगी शुभ होण्याचा विश्वास देतेय. तर अर्जुन विचारतो, सिनियर थांबतोयस ना? तर रविराज हो म्हणतो, थांबतोय. इकडे प्रिया आणि नागराज नर्सला बोलावून त्यांचे DNA रिपोर्ट्स मॅनेज करायला सांगतात. त्यासाठी तिला भरपूर पैसे सुद्धा देतात. तर ती नर्स म्हणते, तुमचं काम होईल, पण तुम्ही सारखं सारखं मला फोन करत जाऊ नका. काम झालं की मी तुम्हाला फोन करते, असं म्हणून तेथून निघून जाते. मंदिरात सगळेजण प्रार्थना करतात. तर त्यानंतर सायली रविराजला म्हणते, तुम्ही येताय ना सर? तुमचं फक्त इथे असणं पुरेसं नाहीये. जर प्रतिमा आत्यांसाठी दान दिलं जाणार आहे तर त्याला तुमचा हात पण लागायला हवा ना. माझी इच्छा म्हणून नाही, पण प्रतिमा आत्यांसाठी तरी. तर पूर्णाजी म्हणतात, रविराज जर तुम्ही दान केलं ना तर मला माझ्या हाताने दान केल्यासारखं वाटेल आणि आपण प्रतिमापर्यंत पोचू पण शकू. तर अर्जुन म्हणतो, सिनियर तू आज खूप शांत शांत आहेस आणि सिरियस सुद्धा आहेस. काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? तर रविराज म्हणतो, प्रॉब्लेम नाही काही. प्रतिमाचं नाव निघालं की होतं असं कधी कधी. त्यानंतर ते बाहेर येऊन दान करत असतात. तर त्यातील एक माणूस म्हणतो, तुम्हा बापलेकींच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद देतो. तर पूर्ण आजी म्हणायला लागते की ही यांची मुलगी नाहीये. तर तोपर्यंतच रविराज म्हणतो, असू देत पूर्णाई, काही हरकत नाही. त्यानंतर ते सगळ्यांना दानधर्म करतात. तर त्यामुळे सगळेजण खूप खुश असतात. तर पूर्ण आजी म्हणते, आता कुठे मन तृप्त झालंय आणि म्हणते, देवी आई आज रविराजांनी जोडलेलं पुण्य माझ्या प्रतिमाला आणि माझ्या तन्वीला लागू देत आणि आम्हा सगळ्यांचं कुटुंब लवकर एकत्र येऊ देत. तर कल्पना म्हणते, पूर्णाई अगदी तसंच होईल. त्यानंतर रविराज म्हणतो, चला आता मी निघतो. तर सायली म्हणते, सर थांबा ना, गुरुजी प्रसाद देतील ना, मी घेऊन येते पटकन. सायली जाऊन प्रसाद घेऊन येते आणि ती रविराजला देते. त्यानंतर रविराज जायला लागतो. तर सायली त्याला थांबवते आणि म्हणते, रविराज सर मला माहिती आहे तुम्ही आता मला तुमची मुलगी नाही मानत. मी तो अधिकार केव्हाच गमावलाय, पण मी आज सुद्धा तुम्हाला माझ्या वडिलांच्या जागीच मानते आणि ही भावना कितीही एकतर्फी असली तरी मी त्याच हक्काने तुम्हाला विचारते, तुमचं काही बिनसलंय का? तुम्ही एवढे अस्वस्थ का वाटताय? तर रविराज म्हणतो, मगाशी सांगितलं ना, त्याचं कारण तेच. तर सायली म्हणते, प्रतिमा आत्यांची आठवण येणं हे एकमेव कारण नसू शकतं, कारण त्यांची आठवण तर प्रत्येक क्षणी येते तुम्हाला. रविराज सर नक्की काय घडलंय तुम्ही माझ्यापासून नाही लपवू शकत. सर मला माहीत नाही मी तुम्हाला मदत करू शकेल की नाही, पण सांगा ना. दुःखाचं ओझं खूप असतं, ते खांद्यावरून उतरवलं की मनही हलकं होतं. तर रविराज म्हणतो, काय म्हणालीस आत्ता? तर सायली म्हणते, हेच की दुःखाचं वजन खूप असतं, ते खांद्यावरून उतरवलं की मन सुद्धा हलकं होतं. सर अशी घुसमट नका करून घेऊ, काय होतंय मला सांगा ना, काय झालंय? तर रविराज म्हणतो, तू माझं दुःख वाटून घेण्याची तयारी दाखवलीस ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. खरंच काही झालेलं नाहीये बाळा, काहीच वाईट घडणार नाही, काळजी नको करू, जा सगळे वाट बघतायत तुझी. आणि तेथून निघतो. तर सायली मनात विचार करते, देवी आई रविराज सरांना जो काही त्रास होतोय ना त्यातून त्यांना मुक्त कर. इकडे प्रिया काळजी करत असते आणि ती नागराजला म्हणते, DNA रिपोर्ट्समध्ये काही गडबड तर झाली नसेल ना? तर नागराज म्हणतो, तू असं निगेटिव्ह बोलतेस ना म्हणून आपली कामं होत नाहीत. तर प्रिया नर्सला फोन करायला लागते. तर नागराज तिच्या हातातून मोबाईल घेतो आणि म्हणतो, तू बावळट आहेस का? तुझ्या नंबरवरून तू नर्सला फोन करतेयस. उद्या तुझा नंबर ट्रेस झाला म्हणजे? एरवी सिम कार्डचं दुकान घेऊन हिंडत असतेस आणि आता एवढा महत्त्वाचा कॉल करायचा आहे तर स्वतःच्या नंबरवरून करतेस. या अशाच चुका महागात पडतात. त्याचवेळी सुमन तेथे येऊन विचारते, कसल्या चुका? तर नागराज म्हणतो, पोलिसांनी किती चुका कराव्यात सुमन? ती बॉडी प्रतिमा वहिनींची आहे असं सांगतायत ते आपल्याला. हीच मोठी चूक आहे. आपल्या सगळ्यांनाच किती त्रास होतो या सगळ्याचा, विशेषतः दादाला. तर सुमन म्हणते, हो ना, खरं आहे, पण आता भाऊजी मंदिरात गेलेत ना तर तिथे त्यांचं मन नक्की शांत होईल. तर नागराज म्हणतो, काय माहिती शांत होतोय का आणखी त्रास होतो त्याला. तर प्रिया म्हणते, काका प्लीज असं नका ना म्हणू, आपण आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतोच आहोत ना. मी सुद्धा देवापुढे दिवा लावून येते, असं म्हणून तेथून जाते. रविराजला इन्स्पेक्टरचा फोन आलेला असतो. तर त्यांचं बोलणं ऐकून रविराजच्या हातातील मोबाईल खाली पडतो आणि रविराज बेशुद्ध होऊन खाली पडतो. तर सगळे त्याच्याकडे धावतात आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, रविराज प्रतिमाच्या फोटोला हार घालत असतो त्यावेळी सायली तेथे प्रतिमाची साडी घालून येते. तर पूर्ण आजीला सायलीमध्ये प्रतिमाचा भास होतो. तर तन्वी सायलीला म्हणते, आत्ताच्या आत्ता माझ्या आईची साडी बदलून ये. तर पूर्ण आजी म्हणतात, थांब तन्वी, हिच्यामध्ये मला माझी प्रतिमा जिवंत असल्याचा भास होतोय, आपण तो हार फोटोला नको घालूया.
तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.